झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईत अंधेरीतल्या इन्फिनिटी मॉल जवळ बॉम्बच्या अफवेनं काही काळ खळबळ उडाली होती। तपासानंतर मात्र तो सिनेमाच्या शूटिंगसाठी वापरण्यात येणारा नकली बॉम्ब असल्याचं स्पष्ट झालं। मुंबईच्या अंधेरी भागात बुधवारी दुपारी एका व्यक्तीच्या खोडसाळपणामुळे एकच गोंधळ उडाला। इन्फिनिटी मॉलच्या शेजारी असलेल्या कचऱ्याच्या डब्यात बॉम्ब असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि पोलिसांची धावपळ सुरू झाली। पोलिसांनी ताबडतोब नाकाबंदीला नकली असल्याचं उघड झालं। एल्यूमिनियम पाइप में लकड़ी लगाई हुई है, लकड़ी को सिर्फ उसमें से एक वायर लगाया हुआ था। हमने वो वायर भी डिस्कनेक्ट किया है, इसमें एक्सप्लोजिव नहीं है। महापालिकेचे कर्मचारी कचरा डब्यापाशी पोहोचल्यावर त्यांना हा नकली बॉम्ब आढळून आला। या नकली बॉम्बशी लहान मुलं खेळत होती अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली। उन्होंने बच्चे लोगों को जो फुटबॉल खेले थे वहाँ पे बच्चे लोगों ने फुटबॉल खेलते खेलते यहाँ पे इस जगह पे फेंका। हा खोडसाळपणा कुणी केला याचा पोलीस शोध घेत आहेत। तसंच हा खोडसाळपणा करण्यामागे त्याचा उद्देश काय होता याचाही तपास आता केला जाणार आहे। झी 24 ताससाठी निवेदिता मिश्रा आणि संजय प्रसाद सह ब्युरो रिपोर्ट मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।